ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 24 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजच्या भागामध्ये प्रियाने खूप ड्रामा केलाय प्रेक्षकांनो, इतका की विचारूच नका। तर सुरुवातीला तर हे बिचारे इमोशनल झालेले असतात अर्जुन आणि सायली। अर्जुनला वाईट वाटत असतं अश्विनसाठी खूप, तेव्हा सायली म्हणते आता एवढा विचार करू नका, आपण न सकारात्मक विचार करूयात। अर्जुन म्हणतो हो, आपणच अश्विनला न हिम्मत देऊयात आणि तन्वीचा जेव्हा खरा चेहरा समोर येईल ना सगळ्यांच्या, तेव्हा कोणाला ट्रॉमा होणार नाही ना याची काळजी घेऊयात, सगळं आधीसारखं होईल। अर्जुन असं बोलत असतो तेव्हा सायलीला आलेली असते झोप, पण अर्जुन मात्र सगळं इमॅजिन करतोय की कसं पहिल्यासारखं झालंय सगळं। आता तो सायलीला म्हणतो मम्मा पहिल्यासारखंच, म्हणजे अगदी देवकीसारखं तुमच्यावर प्रेम करेल आणि पूर्णाजी तर पुन्हा तुला राखी बांधेल आणि म्हणेल की तूच आमच्या घरची रक्षक आहेस सायली। आणि आता अर्जुन ते सगळं आठवतोय, जे प्रसंग झालेत ना त्यांच्या बाबतीत चांगले म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असून सुद्धा म्हणजे यांना माहित नव्हतं, पण सगळेजण सायलीवर किती जीवापाड प्रेम करायचे त्याला ते सगळं आठवतं आणि त्याला वाटतंय की सगळं पूर्वीसारखं झालं पाहिजे। आणि तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की सायलीला झोप येतेय। तो म्हणतो सायली झोप येते का तुला? अगं झोप ना मग। पण तिला अर्जुनच्या खांद्यावर झोपायला छान वाटत असतं, ती असं करते झोपेतच। मग तो तिला अलगदपणे असा बाजूला करतो आणि अंथरुणावर झोपवतो। सायली झोपेमध्येच बोलत असते आईंसाठी फुलं घ्यायची आहे, पूर्णाजीसाठी औषधं घ्यायची आहे, असं ती झोपेतच बरळत असते। तेव्हा अर्जुन तिच्या अंगावर चादर वगैरे टाकतो आणि तिला म्हणतो कुठल्या मातीची बनली आहेस ग सायली, झोपेत सुद्धा तू आपल्याच माणसाचा विचार करतेस ना। आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि या प्रसंगामध्ये मला या दोघांमधली बॉन्डिंग जाणवली बरं का, कधी नव्हे ते आत्ता जाणवली, म्हणजे या दोघांचं लग्न झाल्यानंतर। अर्जुन तिच्याकडे एकटक बघत असतो, अर्जुनला खूप छान वाटत असतं, घरचे एवढे त्रास देऊनही सायली घरच्यांसाठी किती काही करते, म्हणजे त्याच्या आई वडिलांसाठी, त्यामुळे तो नेहमीच भारावून जातो आणि आज देखील असाच भारावून गेलाय। तर असो, हा सीन खूप सुंदर वाटला बघायला। तर आता पहा इकडे मैपत शिकरेला रात्री 2 वाजता उठवून बोलवलंय या दामिनीबाईंनी आणि ते तिथे जाऊन झोपून राहतात पुन्हा ऑफिसमध्ये दामिनीबाईच्या। त्यामुळे दामिनी मॅडम चिडतात आणि म्हणतात शिखरे उठा, उठा, ब्लॅक कॉफी देऊ का तुम्हाला, म्हणजे झोप जाईल का तुमची? ओ शिखरे जागे व्हा, ब्लॅक कॉफी देऊ का तुम्हाला? मैपत म्हणतो अहो मॅडम तुम्ही मला अशा टायमाला बोलवलं ना का ते काळी कॉफी पिऊन वगैरे काही होणार नाहीये, ती कॉपी माझ्या डोळ्यात वतावं लागेल तुम्हाला मॅडम, पण जाऊ द्या, तुम्ही बोला तुम्ही, मी ऐकतोय। दामिनी म्हणते अहो शिखरे तुम्हाला काही कळतंय का, अर्जुन सुभेदारने कोर्टामध्ये काय केलंय त्याचं गांभीर्य समजतंय का तुम्हाला? आधी त्याने कोर्टात सिद्ध केलं की साक्षी खोटं बोलते आणि मग प्रिया खोटं बोलते हे सिद्ध केलंय त्याने। कोर्टाच्या मनात आता संशय निर्माण झालाय, आता त्याचं पुढचं पाऊल काय असणार आहे कळतंय का शिखरे? त्याने आता प्रियाची सगळी साक्ष खोटी आहे हे सिद्ध करायचं ठरवलं तर काय होईल? अहो त्या प्रियाने पण तिची साक्ष बदलली तर काय होईल? जेलमध्ये जाईल तुमची मुलगी, तिला जन्मटेप होईल, कळतंय का शिखरे? जागे व्हा ओ। मैपत झोपेतच म्हणतो अहो दामिनीबाई त्या प्रियाचा बाप पण साक्ष बदलणार नाही, ती प्रिया काय साक्ष बदलल? त्यावर दामिनी म्हणते जास्ती कॉन्फिडंट राहू नका, त्या प्रियाचा बाप रविराज किल्लेदार आहे। त्यावरती मैपत म्हणतो अहो त्या प्रियाला ना तिच्या जीवाची भीती आहे हो, म्हणून ती काही साक्षभिक्ष नाही फिरवणार, तुम्ही नका काळजी करू। दामिनी काही सेकंड मैपतकडे बघते आणि म्हणते पण मग बाकीच्या साक्षीदारांचं काय? आत्तापर्यंत ज्या साक्षीदाराने आपल्याकडून साक्ष दिली आहे त्यातला एकही साक्षीदार जर अर्जुनच्या बाजूने गेला तर ते किती महागात पडणार आहे आपल्याला? त्यावर मैपत म्हणतो नाही हो दामिनी देशमुख बाई, अहो नाही हो कोणी फिरणार, अहो आपली दहशतच तशी आहे। त्यावर मग दामिनी चष्मा घालून म्हणते नाही तशी तुमच्या दहशतीची कल्पना आहे मला, तुमचं पोलीस रेकॉर्ड नाहीये जास्ती, पण तुम्ही बरेच उद्योग केलेले दिसतायत। नाही म्हणजे तुमचे हे जे बाकीचे साक्षीदार आहे किंवा तुमचे जे उद्योगवाले माणसं आहेत, ही उद्योगवाली जी माणसं आहेत ना त्यातली कोणी खोडा घालणार आहे का केसमध्ये? त्यावर मैपत म्हणतो ज्यानं खोडा घातला त्याला मैपत शिखरेनं, आता दामिनी म्हणते शिखरे नीट बोला। मैपत लगेच म्हणतो अहो मॅडम खोडा घालणारे जे होते ना कोणी ते सगळे मी जिवंत ठेवलेच नाही हो, डायरेक्ट ढगात पोहोचवलं त्यांना।
आता बघा प्रेक्षकांनो, आता थोडासा मध्ये प्रियाचं सीन दाखवलाय त्यांनी. हिला काही रात्री झोप येईना. अश्विन आणि अर्जुनची बॉन्डिंग तिला सहन होत नसते प्रियाला आणि ती तगमग करत असते, जागीच असते रात्रभर. पूर्णाजीने तिला कसं खोडून काढलं आणि अश्विन अर्जुन एक झाले हे सगळं हिला पचनीच पडत नाहीये. आणि कालचा अंदाज माझा बरोबर होता प्रेक्षकांनो. प्रियाने प्रॉपर्टीसाठीच धिंगाणा केलाय हा सगळा. पण काय बोललीये बघा, वाटेल ते बोलते, मनात येईल ते. आणि आता ते सगळा विचार करते ती दिवसभराचा आणि एकदम टेन्शन येऊन विचार करते की या घरातले बापरे सगळे एक झाले तर आता माझ्यावर जसं हे आंधळा विश्वास ठेवतात तसं ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हे मला कचऱ्यासारखं उडवून लावतील. नाही, तसं होऊन चालणार नाही. मला सुभेदारांमध्ये फूट पाडतच राहावं लागणार आहे. लगेच महिपत आणि दामिनीचं सीन दाखवलाय. दामिनी चिडून म्हणते, लोकांना मारणं ही हॉबी आहे का हो शिखरे तुमची? नाही म्हणजे लोकांना जसं पुस्तक वाचणं आवडतं, चित्र काढणं आवडतं, तसं लोकांचा जीव घेणं छंद आहे काय तुमचा? आता मैपतचा आवडता विषय हा. त्यामुळे मैपत एकदम त्याची झोपे बाजूला ठेवून म्हणतो, हा तसं पाहायला गेलं ना तर खरंच माझा आवडता छंद आहे हा. जसं की याचा इंटरव्ह्यू चालू आहे. पुढे म्हणतो कसा मैपत, काय आहे ना कसं झालं माहितीये का, माझी जी स्टार्टिंगची सुरुवात आहे ना ती अशी मर्डर पासून वगैरे काही झाली नाही. म्हणजे काय आहे, माझ्या बापानं मला शाळेत घालून टाकलं, त्यामुळे सुरुवातीची 2 वर्ष वाया गेली हो माझी. पहिले 2 वर्ष शाळेमुळेच वाया गेली माझी. पण शाळेत कसं मला टाइमपास पाहिजे होता म्हणून मी काय केलं, मी चोरी केली आणि ती दुसऱ्या पोरावर ढकलून दिली. त्या पोराला पकडलं, मारलं आणि त्याला शाळेतून काढून टाकलं ना. मी ते बघितलं आणि मला ते जाम आवडायला लागलं ना. हे आपल्याला आवडते हे माझ्या लक्षात आलं आणि तेव्हापासून मला माणसं मारायचा छंद झाला. त्यावर दामिनी म्हणते, अरे वा, हा जो तुमचा यशस्वी प्रवास आहे ना तुमच्या करिअरचा, त्याचं पुढं काय झालं मैपत शिखरे? नाही म्हणजे जेव्हा तुम्ही खून केला पहिला त्यावेळेला तुमच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या हो शिखरे? त्यावर मैपत उत्तर देत असतो, नाही म्हणजे पहिला मर्डर केला मी, जो पहिला मुर्दा पाडला ना तेव्हा तो मुर्दा जेव्हा माझ्या समोर पडला त्याला पाहून मला जरा गुदगुल्या झाल्या. आता मैपत पुढे काही बोलणार. दामिनी म्हणते, मूर्ख आहात का शिखरे? मी काय इंटरव्ह्यू घेते का? तुमचा पॉडकास्ट चालू आहे का इथे? मैपत म्हणतो, पॉडकास्ट म्हणजे काय असतं? दामिनी म्हणते, गप्प बसाओ, कामाकडे लक्ष देत जा. हे बघा, तुम्ही ते आश्रमामध्ये लाईट आणि पाणी बंद केलं ते कोणाच्या मदतीनं बंद केलं तुम्ही? मैपत म्हणतो, ते आपल्या चिचुंद्रीच्या मदतीनं, प्रियाच्या मदतीनं केलं मी. ते आपल्या हातचा मोहरा आहे ना तो. मग दामिनी म्हणते, ते आपल्या साक्षीदारांची जी नावं आहेत ना, जुन्या लोकांनी जी साक्ष दिली होती ती शिवानी, तिने सांगितलं होतं ना की ती 2 तास साक्षी तिच्या सोबत होती आणि मग खरं सांगून टाकलं की अर्जुनने प्रूफ केलं ती खोटं बोलते. आता ती परत जाणार आहे का अर्जुनच्या बाजूने? मैपत म्हणतो, नाही, ती आता नाही जाणार, ती जातच नसती आता अर्जुनच्या बाजूने. दामिनी पुन्हा म्हणते, दामिनी आता पुढच्या साक्षीदाराचं नाव घेत म्हणते, हा कोण आहे? साक्षीचा मित्र, त्याने सांगितलं होतं म्हणे की साक्षी 2 तास त्याच्या सोबत होती वगैरे काय. त्यावरती मैपत म्हणतो, नाही, तो त्याचं काही नाही, आता तो चालला गेला अमेरिकेत, तो आता दिसणार पण नाही पुन्हा. त्याचा आता पत्ता आता साक्षीला पण नसल. मग आता ही दामिनी हरीशचं नाव घेते आणि म्हणते, हरीश कोण आहे हा? आता मैपत विचार करतो, हरीश कोण होता बाबा, कोण होता गड्या तो? हा. दामिनी म्हणते, अहो असं काय करता, अर्जुनच्या विरोधात साक्ष दिली त्याने, आपल्या बाजूचा माणूस होता. मग आता मैपतला आठवतं आणि म्हणतं, हरीश का? अरे हा, त्याला तर मी पाठवून दिलं ढगात. दामिनी चिडते आणि म्हणते, शिखरे अहो हरीशला मारलं तुम्ही? आता मैपत अगदी आनंदाने म्हणतो, हो. अरे देवा, काय दाखवलंय प्रेक्षकांनो. पण आता दामिनी म्हणते, अहो तुम्हाला काही कळतंय का, त्या हरीशने तुमच्या बाजूने साक्ष दिली होती ना, का मारलं तुम्ही त्याला? मग मैपत म्हणतो, अहो त्याचं काय झालं, मी त्या हरीशला पैसे देत होतो पण कुठे चाबी फिरली ते कळलंच नाही बघा. आता प्रेक्षकांनो, हरीश आठवतोय का तुम्हाला? तो आश्रमामधला माणूस होता आणि मधुभाऊंनी त्यांना बरीच मदत केली होती आणि आता ते सगळं आपल्याला पूर्वीचं आठवून दिलंय. त्या हरीशने सांगितलं होतं की माझ्या बाच्याला त्यांनी रिमांड होम मध्ये पाठवलं आणि मधुभाऊ दिसतात तसे साधे भोळे नाही आहेत. आता हे सगळं मैपतने त्याला जबरदस्ती सांगायला लावलं होतं आणि तेव्हा ही सायली गेली होती तिचा चेहरा वगैरे झाकून आणि त्या हरीश काकांना खूप ओरडली होती सायली की काय हो काका, एवढं गलिच्छ बोललात मधुभाऊंसाठी आणि का बोललात सांगा मला.
झाला. मग ते हरीश काका आधीच गिल्टी फील करत असतात, कारण त्यांच्या भाच्याला ओलीच ठेवलं होतं ना या मैपतने. मग ते सायलीला म्हणतात की मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. मग सायली म्हणते बरोबर आहे ना, तुमच्याकडे बोलायला तोंडच कुठे. आता ते सगळं प्रिया बघते आणि तिने मैपतला चोंबडेपणा केलेला असतो, त्यामुळे मैपतने त्या हरीशला मारलेलं असतं, आठवतं ना तुम्हाला प्रेक्षकांनो. आणि मग मैपत हे सगळं दामिनीला सांगतो. मैपत दामिनीला म्हणतो मला असं कळलं होतं की तो माझ्या विरुद्ध सगळं खरं खरं सांगणार आहे, मग त्याला कशाला ठेवू, मी दिलं पाठवून ढगामध्ये. हरीश बाबा तुझ्या आत्म्याला शांती लागू दे रे. आता दामिनी चिडून म्हणते शिखरे शिखरे तुम्ही कोण आहात हो? एक मर्डर केलात तुम्ही, तो लपवलात आणि कोणाला कळू पण दिलं नाही, हे सगळं केलं कसं तुम्ही शिखरे? त्यावर मैपत म्हणतो अहो ते मॅडम एवढं कठीण नसतं माझ्यासाठी हो. त्या हरीशचा मुर्दा मी पाडला आणि आता त्याने कशा पद्धतीने खून केला तो सगळं दामिनीला सांगतोय. असं वाटत नाहीये का प्रेक्षकांनो, अप्रत्यक्षपणे तो दामिनीला सगळं त्याच्या गुन्ह्याचा लेखाजोखा सांगतोय असं मला तरी फील झालं. पण असो, आता प्रियाचा ड्रामा बघायला तयार राहा प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड त्यांनी छानच दाखवलाय बघा. अशी विघ्न संतोषी लोक असतात बरं का या जगामध्ये, आणि मी जवळून अनुभवली आहे म्हणून मी म्हणते. बाकी प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतील या बाबतीत. तर असो, आता प्रिया सकाळी सकाळी उठते आणि तिला सहन होत नाहीये सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, आणि ती विचार करते सायली अश्विनचा आणि अर्जुनचा वाद मिटला म्हणून तू खुश आहेस ना, पण या घरामध्ये कलह होत राहिले ना तरच मला सुभेदारांच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचता येईल. आणि आता असा विचार करून तिथे टेबलवर बसते आणि त्या विमलवर वसकते. काय गे विमल, तुला किती वेळा कॉफी मागायची ग, मला मिळणार आहे की नाही या घरामध्ये कॉफी? त्यावर विमल म्हणते अहो असं काय करता तन्वीताई, तुम्ही कधी कॉफी मागितली? सकाळपासून तुम्ही आताच बाहेर आलात ना. आता ही गोड बोलते बरं का विमल. ही लगली हातबोट करून म्हणते ए विमल, मला उलट उत्तर द्यायचं नाही हा. उद्यापासून न मागता माझ्या हातात कॉफी यायला हवी इथे. आता सायलीला येतो तिचा राग. विमल म्हणते बरं बरं मी कणिक मळते आणि हात धुवून तुम्हाला कॉफी करून देते. प्रिया म्हणते आत्ताच्या आत्ता मला कॉफी पाहिजे, तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाहीये. आता कोणालाही राग येईल ना प्रेक्षकांनो एवढ्या उद्धट सारखं बोलल्यावर. हिने मुद्दाम केलंय सायलीला भडकवण्यासाठी. शेवटी सायली म्हणते थांबा विमलताई, तुम्ही काहीही करू नका. हातातली कामं सोडून कोणीतरी मुजोरपणे हुकूम सोडतंय म्हणून त्याच्या तालावर तुम्हाला नाचायची गरज नाहीये विमलताई. सायली मग प्रियाला म्हणते ए प्रिया, हे बघ विमलताईला अगं तुगं करायचं नाही अहो विमलताई म्हणायचं. लगेच प्रिया म्हणते हा चल गे चल, जेव्हा लक्षात येते ना तेव्हा करत असते मी आहो जाहो. सायली म्हणते मी तर कधी बघितलं नाही तुला त्यांच्याशी अदबीने वागताना. हे बघ प्रिया, त्या आपल्या घरातल्या सदस्य आहेत. आपल्या कामासाठी, आपल्या एखाद्या कामासाठी त्यांची मदत घेणं आणि त्यांना मुद्दाम कामाला लावणं यामध्ये फरक आहे प्रिया, समजून घे. आता मात्र प्रिया बघा कसा पराचा कावळा करते आणि म्हणते म्हणजे या मोलकरणीसाठी तू माझ्याशी वाद घालतेस सायली, या घरच्या सुनेशी वाद घालतेस? त्यावर सायली म्हणते प्रिया शब्द जपून वापर हा. तुला जर या घरामध्ये सुनेचे हक्क लागत असतील ना तर तसं वागायला शिक आधी. तू खुशाल एसी मध्ये पडत राहणार, लोळत राहणार आणि इथे येऊन त्यांच्यावर आरडाओरडा करणार, हेच चालणार नाही हा प्रिया. त्यावरती ही लगेच टाळ्या बिळ्या वाजवत म्हणते वा वा सायली वा, आता तू मोठ्या सुनेचा रुबाब झाडतीयस का माझ्यावर, आणि मी धाकटीये तर मला या मोलकरणी इतकी किंमत नाहीये हे दाखवून देतेस तू. प्रिया अक्षरशः बिंबीच्या देठापासून ओरडतीये प्रेक्षकांनो. बाप रे बाप, एवढा तमाशा केलाय तिने. आता सायली म्हणते प्रिया तू मुद्दाम हा तमाशा करतेस ना. सायली म्हणते प्रिया काहीतरी खुसपट काढून घरातली शांतता भंग करायची आहे हे ठरवूनच तू तुझ्या रूमच्या बाहेर पडली आहेस ना. आता प्रिया मोठ्याने ओढून म्हणते शांतता तू घालवते सायली, आम्ही धाकटे आहोत म्हणून या घरावर कशाचाच अधिकार नाहीये आम्हाला, हे तू बोललीस. सायली म्हणते काय अगं मी कधी बोलले प्रिया मोठं आणि धाकटं, काय बोलतेस काय तू प्रिया? आता विमल मध्ये पडते आणि म्हणते अहो असं काय करताय तन्वीताई, मोठी सून धाकटी सून हे शब्द तुम्हीच तुमच्या तोंडून काढताय. आता विमल सायलीची बाजू घेते ना हे सुद्धा प्रियाला सहन होत नाहीये बरं का. आता बघा किती धिंगाणा केलाय तिने अजून. आता ती म्हणते ए विमल गप्पे, तुझ्या समोर ती मला कचऱ्यासारखी वागवते ना म्हणून तू शेफारली आहेस विमल. वाटेल ते बोलतीये बरं का, कोणाला जे तोंडात येईल ते बोलते ती. आता सायली शेवटी म्हणते प्रिया उगाचच विनाकारण वाद काढू नकोस आणि विनाकारण विमलताईंना बोलू नकोस. आता बघा हिला सगळ्यांना घरातल्यांना जमा करायचंय ना म्हणून एवढ्या मोठ्याने आरडाओरडा करते बघा. तिथे येते टेबलाजवळ आणि अशी ड्रामा करत म्हणते मी वाद घालते, वा वा वा, लगेच टाळ्या बिळ्या वाजवते आणि म्हणते काही कारण नसताना मी वाद घालते.
अगं या विमलसाठी तू माझा अपमान केलास, उद्या म्हणशील की या विमलची सेवा कर, उद्या म्हणशील की मला आणि माझ्या नवऱ्याला या घरात राहायचा अधिकारच नाहीये. तुला काय ग वाटेल ते बोलशील ना, इथल्या पैशावरही आमचा अधिकार नाहीये असंही बोलशील ग तू. इथे जे काही आहे, इथे जे काही प्रॉपर्टी आहे, इथे सगळी प्रॉपर्टी तुझी तुझ्या नवऱ्याची आहे, हे सगळं बोलशीलच ग तू सायली. त्याच्यासाठीच हे सगळं करतेस ना तू. आता घरचे सगळे आले बरं का, एक एक जण, कारण हिचा आवाजच तेवढा आहे मोठ्या मोठ्याने. प्रेक्षकांनो बाप रे बाप, आज बघताल ना तुम्ही तर अक्षरशः म्हणजे ही केवढी ड्रामा करते यार. म्हणजे भयंकर आहे. असे लोक ना घरासाठी खूप घातक असतात. कधी कधी काही एकत्र कुटुंब असतात ना, त्यामध्ये प्रियासारखे नग सापडतात बरं का. सायली आता तिला ओरडून म्हणते, प्रिया अगं काय वाद घालत बसलीयस, कुठला विषय कुठे नेतीयस तू. आता पूर्णाजी आल्यात एकदम लगबगीने, कल्पनाताई, अर्जुन, अश्विन, प्रतापराव सगळे आलेत. आता प्रिया म्हणते, काय मी वाद घालते. आता बघा हे सगळे जण आले ना म्हणून लगे आता डोळ्यात पाणी बिणी आणते आणि खोटं बोलायला लागते बरं का. आता ही विमल बाजू घेते सायलीची, पण बघा बघा काय झालंय. आता प्रिया म्हणते, काय मी वाद घालते. अगं साधी कॉफी मागितली होती ग सायली मी, तेवढ्यावरून आमचा या घरावर हक्क नाहीये तिथपर्यंत पोहोचली ग तू सायली. साध्या कॉफीसाठी एवढं बोलतेस ग मला आणि मलाच दोष देतेस. अगं रोज रोज आमचा अपमान करण्यापेक्षा एकदाच आम्हाला घराबाहेर काढून टाक न ग. म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्याने किंचाळते, अगदी थर्ड क्लास. मग त्या पूर्णाजी ओढून म्हणतात, तन्वी काय आवाज चाललाय हा घरामध्ये, किती तमाशा करतेस. आता विमलला तर कळेच ना हा काय तमाशा हिचा. आता अश्विन पण येतो पळत. पूर्णाजी म्हणतात, काय चाललंय सकाळ सकाळ आरडाओरडा. मग आता लगे रडते पडते बरं का आणि म्हणते, मग काय करू मी पूर्णाजी, काय करू. अगं हिची अरे रवी मला सहन नाही होते ग. अगं पूर्णाजी साध्या कॉफीवरून मला वाटेल ते बोलत राहिली ग ही सायली. म्हणून काय आम्हाला तुमच्या घरात तुमच्या मनात जागा नाही का ग, नाही का ग पूर्णाजी जागा. अश्विनला समजेस ना काय प्रकरण आहे हे. सगळेजण क्युरिसिटी म्हणून, उत्सुकता म्हणून बघताय काय झालं काय. पण अर्जुनला एकदम शुअर होता अर्जुन की आपली बायको असं काही बोललीच नसणार आहे. अर्जुन सायलीला खुणवतो बरं का, काय झालंय काय नेमकं. सायली त्याला असं मानेने खुणवते, अहो काही झालेलं नाहीये म्हणून. आता बघा मोठ्याने रडते. मग लगेच कल्पनाताई येतात तिच्या जवळ, शांत हो बेटा, तन्वी शांत हो, पाणी घे बरं, पाणी पी. लगेच अश्विन पाणी बिणी आणतो तिच्यासाठी. लगली असं दाखवत आहे ना की जसं काही हिलाच फार त्रास होतोय. अरे देवा बापरे. प्रेक्षकांनो इतकं विचित्र वाटलंय ना, काय झालं एकदम काहीच समजलं. पाणी पिऊन घेते आणि मग म्हणते, आहोत आहोत आई आम्ही धाकटे आहोत, पण मग काय आम्ही खालच्या दर्जाचे आहोत का. प्रतापराव म्हणतात, तन्वी तन्वी थांब, अगं आता कोणी काही बोलू नका बरं, शांत व्हा. आता काय घरातलं वातावरण खराब केलंय. शेवटी अश्विन पुढे म्हणतो, डॅड आम्हालाच गप्प करत राहा, तुम्ही आम्हालाच गप्प करत राहा. साध्या कॉफीवरून माझ्या बायकोला किती ऐकवलं जातंय घरामध्ये, तुम्हाला दिसत नाहीये का डॅड. बघा प्रेक्षकांनो अश्विन अर्धवट माहितीद्वारे कसा आरोप करायला लागतो आणि हे चुकीचं असतं, असं करू नये. आता बघा या प्रतापरावांना राग येतो. अश्विन उलटून बोलतो तर शेवटी विमल म्हणते, अश्विन दादा माफ करा हो, माझीच चूक झाली. विमल आता पाणी आणते डोळ्यामध्ये बिचारी आणि म्हणते, प्रियाताईने मला कॉफी मागितली तेव्हा ना माझे हात कणकीचे होते म्हणून मला ना कॉफी द्यायला उशीर झाला, पण मी माफी मागते, मी परत असं नाही करणार. विमल रडायला लागते ना बिचारी. आता लगेच प्रिया तिला कशी म्हणते बघा, विमल ताई, आता ताई म्हणायला लागली बरं. विमल ताई मी तुम्हाला काही बोलले का तुम्हाला मी, तरी पण ही सायली मला. आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन जोरात ओरडतो, थांब, तू विमलला प्रश्न विचारलायस ना तन्वी, मग तिला उत्तर पण देऊ दे विमलला. मग लगेच प्रिया म्हणते, त्या काय बोलणार आता, त्या तर सायलीचीच बाजू घेतात नेहमी, म्हणजे आधीच कांगावा करून टाकते बघा. आणि कशी म्हणते, अगं आई म्हणतात ना नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये. अगं धाकटे ना सगळ्यांच्या नजरेमध्ये लहानच राहतात. आता हा काय विषय का प्रेक्षकांना हिचा रडायचा आणि वाद घालायचा, कुठे बोलू लागली नाही. आता लगेच अर्जुन म्हणतो, ए तन्वी धाकटं नकटं ते काय आम्हाला समजत नाही पण तू लहान आहेस आणि हे खरं आहे. अर्जुन प्रियाला भारी टोमणा देत म्हणतो, फक्त नात्याने नाही ग, अगं तू विचाराने पण खूप लहान आहेस, तुझे विचार असे लहान आहेत ना म्हणूनच तू दुसऱ्यांवर असे आरोप करतेस. त्यावर आता कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा अर्जुन आता नको वाढवूस रे भांडण. त्यावर अर्जुन म्हणतो, मम्मा तुम्ही धाकटे आहात आणि तुमचा या घरावर हक्क नाहीये हे माझी बायको सायली कधीच बोलू शकत नाहीये, तुलाही माहिती आहे. प्रिया म्हणते, मग मी काय खोटं बोलतेय का. सायली म्हणते, हो
तू खोटं बोलतेस. आता सायली पुढे येत म्हणते की अगं खोटं बोलते तू प्रिया, विमलताई साक्षीदार आहेत या सगळ्याच्या. आता बघा विमल बोलायला लागते ना तेव्हा प्रिया घाबरते. त्यावर अर्जुन आधीच म्हणतो ही तन्वी खोटं बोलते ना. अर्जुन आधीच बोलून टाकतो ही तन्वी खोटं बोलते ना, त्याच्यासाठी साक्षीदाराची गरजच पडत नाही. सुभेदारांची धाकटी सून जेव्हा तोंड उघडते ना तेव्हा ती खोटच बोलते, हे आता सगळ्यांना कळलंय जवळपास. आता प्रियाला वाटतं आपण एक्सपोज होऊ की काय. पुन्हा अश्विन मध्ये तिची बाजू घेत म्हणतो अरे दादा तुला जे काही वाटतं ना ते सगळ्यांवर थोपवू नकोस. आता पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात अरे काय चाललंय, अरे शांत राहा रे, अरे आपल्या घरात अशी नळावरची भांडणं करणार आहात का तुम्ही दोघं. आता या पूर्णाजीला असह्य होतंय हे सगळं. त्या शेवटी म्हणतात अर्जुन हे बघ, एक तर तुझ्या बायकोला आम्ही मोठी सून मानतच नाही. आता कुठल्या कुठे गेला की नाही हा विषय. प्रियाला हेच पाहिजे होतं बरं का. आता लगेच हसते बरं का प्रिया. मग पूर्णाजी म्हणतात आपल्या घरामध्ये मोठे आणि धाकटे हा वादाचा विषय असूच शकत नाही. आणि लगेच अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी पण या दोघांनी ठरवलंय ना की आमच्याशी वादच घालायचं. आता अर्जुन चिडून म्हणतो अर्जुन खूप चिडतो आता अश्विनवर आणि म्हणतो अश्विन तू मध्ये मध्ये का बोलत असतो रे, आम्ही जेव्हा तुझ्या बायकोशी बोलत असतो तेव्हा. आता अश्विन पुढे येत म्हणतो दादा एक मिनिट, ती आणि मी काही वेगळे नाही आहोत. आता असं बोलल्यानंतर अर्जुनला अजून राग येतो अश्विनचा आणि प्रिया पुन्हा हसायला लागते मनातल्या मनात आणि तिच्या चेहऱ्यावर दिसतंय बरं का ती हसते. अश्विन म्हणतो जेव्हा तुम्ही माझ्या बायकोला धाकटं म्हणून हिणवता ना तेव्हा तुम्ही मलाही हिणवत असता हे लक्षात ठेवा. तेव्हा कल्पनाताई म्हणतात अरे बाबा ए अश्विन अरे नको रे वाद घालू, अरे थांबा रे शांत बसा. या सगळ्यांना बिचाऱ्यांना कल्पनाही नसेल प्रेक्षकांनो या प्रियामुळे इतके वाद होणार आहेत. शेवटी अश्विन म्हणतो काय एक मिनिटं मम्मा थांब जरा बोलू दे मला, आमचे विचार लहान आहेत म्हणून काय आम्ही दोघं मूर्ख आहोत का. कल्पनाताई म्हणत असतात थांब अश्विन भांडण नको चिघळवू रे थांब. शेवटी अर्जुन म्हणतो अगं मम्मा हा काही थांबणार नाहीये ग मम्मा, मला वाटायचं अश्विन खूप हुशार आहे खूप समजूतदार आहे पण चुकीची लाईफ पार्टनर निवडून तू दाखवून दिलेस अश्विन, तू मूर्ख आहेस, एक नंबरचा मूर्ख आहेस रे तू. अरे या तन्वीकडून किती इझिली मॅन्युप्युलेट झालायस तू अश्विन. आता मात्र अश्विन पुन्हा अर्जुनला उलटून बोलायला लागतो. म्हणजे पाहिलं का प्रेक्षकांनो कुठली गोष्ट कुठे गेली आहे या प्रियामुळे. आता अश्विनला राग आलाय आणि आता प्रेक्षकांनो त्यांनी हा एपिसोड संपवलाय. पण पुढच्या भागात ना म्हणजे माझी एवढी उत्सुकता वाढली आहे की काय सांगू. म्हणजे मी इमॅजिन करून करून टेन्शन आलंय मला आता की ही प्रिया असं अर्जुनला काय बोलली. अर्जुन रडायला लागतो म्हणे आणि आता त्या प्रोमोत दाखवलंय पुढच्या अर्जुन रडायला लागतो तेव्हा ही प्रिया काय बोलते अश्विनला अरे अश्विन बघू नको रे त्याच्याकडे, हे त्याचे मगरीचे असल इथून अश्विन, आपल्याला यांचे मगरीचे अश्रू बघायचे नाहीयेत. आता प्रियाने भांडणं लावलेच्या लावले आणि आता अर्जुन रडतोय तिच्यामुळे. हे सायलीला असह्य होतं. आता मात्र सायली तिचा हात धरते सटकन कानाखाली वाजवते तिच्या आणि म्हणते आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय प्रिया, आता यापुढे जो चुकणार ना तोच रडणार. हे बात प्रेक्षकांनो काय बाजू घेतलीये ना सायलीने, असं कोणाला तरी कुटुंबामध्ये खमकं व्हावंच लागतं. काय दाखवलंय प्रेक्षकांनो, आज मी एकदम जरा जास्तीच इन्व्हॉल्व्ह झाले हो या भांडणामध्ये. प्रिया जरा अतिच करायला लागली. आता हिचं ना जरा दाखवावंच लागणार आहे हिला 14व रत्न. आता सायलीने चांगलंच ठरवलंय की हिला काही सोडायचंच नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो आता येणारे एपिसोड बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खरंच सांगते मी, बघत राहा ठरलं तर. मग तुम्हाला काय वाटतं प्रिया असं काय बोलली असेल अर्जुनला ज्यामुळे अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं असेल. बाई मला तर खूपच उत्सुकता लागली आहे. प्लीज मला कमेंट करून सांगा. आजच्या भागाला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याचा भाग इंटरेस्टिंग असणार आहे, एकदम जबरदस्त, काहीतरी मोठा ट्विस्ट आणणार आहेत ते असं वाटतंय खरी. तर बघत राहा ठरलं तर. मग कसा वाटला एपिसोड सांगा नक्की. काय स्वतःच्या स्वार्थासाठी प्रियाने एवढा धिंगाणा केला प्रेक्षकांनो घरामध्ये. बाप रे बाप, असं चांगलं वाटतं का घरामध्ये वाद झालेले घरामध्ये भांडणं करू नये. पण असो ही प्रिया आधीच विचाराने लहान आहे. अर्जुन अगदी बरोबर बोलला तिला. छान वाटला प्रेक्षकांनो मला आजचा भाग. तुम्ही काही म्हणा बाबा. तर बघूयात उद्याच्या उत्सुकतेसहित. ठरलं तर मग उद्या काय होणार आहे नेमकं मी ऐकायला खूप उत्सुक आहे. तुम्ही असाल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.